मी मला कोल्हापूर चप्पल मध्ये एक इतिहास करायचा आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये मला एक चप्पल तयार करायची आहे. ही चप्पल बनवल्यानंतर काही दिवसांनी मी एक चप्पल बनवायला घेणार आहे. तर ती चप्पल अशी असणार आहे की ती चप्पल तयार झाल्यानंतर कोणत्याही कारागिराला बनवता आली नसली पाहिजे. एवढी सूक्ष्म वर्क, एवढी कमी वजनाची पातळ चप्पल आणि जशी या प्रकारे नक्षी आहेत तशीच त्याला नक्षी करून किंबहुना याच्यापेक्षा जास्त नक्षी करून मला ती बनवायची आहे. आणि ती माझी चप्पल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि ती मी बनवणार आहे. मी राजेंद्र अनुसया गोविंदा शिंदे, बाणगे, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर मधून येतोय. आमचं गाव हे कुस्ती पंढरी म्हणून जसं प्रसिद्ध आहे तसंच अलीकडच्या काळामध्ये चप्पलचे कारागीर राजेंद्र शिंदे म्हणूनही अलीकडे प्रसिद्ध होत आहे. तर मी माझं शिक्षण BA झालेलं असून मडिलगे गावामध्ये मला एका थोर व्यक्तीची मुलाखत माझी झाली की ज्यांचं चप्पल नॅशनल अवॉर्डला जातंय, त्यांचं चप्पल जातंय, त्यांनी अजून दिलेलं नाही. परंतु त्या थोर व्यक्तीची मला भेट झाली आणि मला कळालं की कोल्हापूर चप्पल हे नुसतं चमडं फाडून बनवण्याची गोष्ट नाही, तर याच्यामध्ये संशोधन करून संशोधनात्मक कोल्हापूर चप्पल बनवता येते आणि ती कशी बनवायची असते हे मला मडिलगेमध्ये आनंदराव यांच्या माध्यमातून कळालं. आणि माझा पण तसाच ध्यास होता की मला मेजरमेंटनुसार अँटिक चप्पल आणि अतिशय सुंदर चप्पल बनवायचं माझं ध्येय होतं. मी शिक्षकी पेशाचा माणूस असून सुद्धा व्यक्ती मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट न घेता मी कोल्हापुरी चप्पल बनवण्याच्या मागे लागलो. आणि आज रोजी माझं पहिलं चप्पल माझ्या पायात आलं. 6वं चप्पल मी विक्रमसिंह राजेंना दिलं. 7वं चप्पल माझं नॅशनल अवॉर्डला गेलं की जे परत आलं. परंतु त्याच्यानंतर मला काही वर्षानंतर पाटील साहेबांची मला भेट झाली आणि त्यांनी मला यस राज मॅन्युफॅक्चरिंग वर्क्स नावाची कंपनी काढून दिली आणि त्या माध्यमातून माझे 8 ते 9 लोक माझ्यासोबत आहेत. आणि माझी कामाची पद्धत मी त्यांना सांगितली आणि माझ्या कामाच्या मला जशी चप्पल हवी आहे मार्केटला तशी ते बनवतात. आणि ते मी चप्पल आज होलसेल व्यापारी म्हणून मी सर्वदूत आहे. तुम्ही कशा पद्धतीने बनवलेलं आहे, नेमकं काय चप्पलाचं वैशिष्ट्य आहे? आता काही दिवसामध्ये मला इटलीची ऑर्डर आली जी पाटील साहेबांच्या माध्यमातून आली. तर त्या चप्पलच्या मालकानं म्हणजे पार्टीनं असं सांगितलं मला की माझी चप्पल अशी बनवायची आहे की जी कोल्हापूर चप्पल कारागिरांनी आतापर्यंत बनवलेली नाही, तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये बनवलेली नसली पाहिजे आणि अशी चप्पल तुम्हाला बनवायची आहे. ते चॅलेंज मी ऍक्सेप्ट केलं आणि तशा प्रकारची चप्पल बनवण्याचं मी काम हातात घेतलं. आज रोजी माझी चप्पल तयार आहे. तशाच प्रकारची मी चप्पल बनवली की जी आज मार्केटला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवेलेबल नाही. ती चप्पल ही आहे. ही चप्पल मी बनवलेली आहे. या चप्पलची वैशिष्ट्ये अशी आहेत, ही चप्पलची चमक जी आहे ती कुणालाही सहज शक्य नाही, कारण याच्यामध्ये खूप कष्ट करून खूप त्रास घेऊन याची तकडणी करून मग याला तुम्हाला अशा प्रकारची ग्लिचिंग आणता येते. त्याच्यानंतर हे पहिली मुद्दा. त्याच्यानंतर मजगीचा जो स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर मी अंगठ्यावर वापरलंय. त्याच्यामध्ये सूक्ष्म सुईमध्ये 6 प्रकारचे सुईमध्ये 6 जर टाकून ते मी अतिशय सूक्ष्म धाग्यानं होल मारून त्यामध्ये विणलेले आहे. याला खूप कष्ट आणि त्रास झालेला आहे, तरी सुद्धा कला म्हणून मी वेगळी प्रकार हा तयार केलेला आहे. त्याच्यानंतर ह्याचं जी कला आहे आणि ह्याचं जी चप्पल आहे ही पूर्ण मेजरमेंट नुसार बनलेलं आहे. म्हणजे टाचेपासून या प्रकारचं जे डिझाईन आहे तेवढेच डिझाईन त्याच एमएमला त्या चप्पलवर आलेलं आहे. याची जी पानं आहेत 8 ते 10 प्रकारची पानं काढल्यानंतर हे पान तयार झालेलं आहे आणि तसंच हे पण पान तशा प्रकारे तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर हे जे मणी आहेत, हे मणी आणि हे मणी, लोक 1 मणी टाकून कोल्हापूर चप्पल बनवतात. मी 2 मणी टाकून कोल्हापूर चप्पल बनवलंय की आणि जे बरोबर मध्य सेंटरला तो दुसरा मणी जो आहे वरचा तो बरोबर मध्य सेंटरला आहे. याच्यावरती जी कला केली आहे तेच बारीक मणी असून सुद्धा याच्यावरती ती कला केलेली आहे. ही कला करणं मला सोपं गेलं, परंतु ह्याच्यावरची कला करणं खूप अवघड गेलं. तरी सुद्धा मी याच्यावर सुद्धा तीच कला तयार केलेली आहे माझं कौशल्य वापरून.
त्याच्यानंतर हा जो गोट वापरलेला आहे, हा कोल्हापुरी चप्पल मध्ये सर्व लोक चप्पल तयार झाल्यानंतर गोट मारतात आणि ती चप्पल तयार केली जाते. मी कोल्हापुरी चप्पल मध्ये चप्पल तयार व्हायच्या अगोदर वानवडला गोट मारला, मग कोल्हापुरी चप्पलला शिलाई घातली आणि मग चप्पल तयार केली. हा गोट फाटू नये, हा गोटला त्रास होऊ नये, ठोकर लागल्यानंतर हा गोट तुटू नये म्हणून मी त्याला एक सिस्टम तयार केली आहे. खालचा जो तळ आहे तो 1 mm न वाढवलेला आहे, जेणेकरून ठोकर लागली तर चप्पलला पहिला ह्याला लागावी, तळाला, आणि मग गोटला लागावी. अशा प्रकारचं एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला की याच्यामध्ये 25 mm च्या जागेमध्ये मी 20 वेण्या टाकलेल्या आहेत. जवळजवळ 1 mm ची एक वेणी तयार झालेली आहे. एका वेणीमध्ये 3 पदर असतात. 3 पदराची एक वेणी असते आणि ती 2-3 mm एवढी असते. परंतु 3 पदराची 3 सळाची एक वेणी मी तयार केली आहे आणि जी 1 mm ची झालेली आहे. त्याचं वजन किती आहे आणि किंमत कशी ठरली? आता त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य मी या चप्पलचं सांगतो. या चप्पलमध्ये मी खाली सुद्धा कला तयार केलेली आहे, जी चप्पल पायात घातल्यानंतर सुद्धा लवकर न जाणारी आहे. आणि शेवटचं मला असं सांगायचं आहे, या पायाचं वजन जे आहे, या चप्पलच्या एका पायाचं जे वजन आहे 211 ग्राम, तेवढंच वजन त्या दुसऱ्या पायाचं वजन आहे, जे कुणाला आज तागायत शक्य झालेलं नाही. 2011ला स्पर्धा झाली होती, त्यामध्ये 18 नामांकित लोक आले होते, कलाकार. आमचे गुरु सुद्धा आले होते, त्यांना सुद्धा शक्य झालं नाही. त्यांच्या चप्पलमध्ये 4 ते 6 ग्रॅमचा फरक पडला. परंतु त्यावेळेला सुद्धा माझी चप्पल सेम वजनाची होती आणि आज सुद्धा माझी चप्पल सेम वजनाची आहे. आणि या हे चप्पल तयार झाल्यानंतर मला दिल्लीला जाण्याचा योग आला. माननीय मंत्री महोदय आंबेडकर साहेब आणि उदय सामंत साहेब यांच्या माध्यमातून मला दिल्लीमध्ये एक्झिबिशन मध्ये संधी मिळाली आणि या चप्पलची वैशिष्ट्य मी त्यांना सांगितली. ती वैशिष्ट्य सांगत असताना त्या ठिकाणी प्राडाचा विषय निघाला. प्राडा नावाची कंपनी जर सव्वा लाखाला चप्पल कोल्हापुरी विकू शकते, की ज्याची किंमत 200-250 रुपये आहे, तर मग ही युनिक चप्पल आहे, नॅशनल अवॉर्डची चप्पल आहे, तर मग याची किंमत काय होईल? मग ते असं ठरलं की या चप्पलची किंमत 50,000 ते 51,000 होऊ शकते आणि ही ठरायला हरकत नाही. म्हणून मी दिल्लीमध्ये 14 दिवस या चप्पलची किंमत 51,000 ची चप्पल, राजेंद्र शिंदे यांनी बनवलेली चप्पल 51,000 ची आहे, ही मी सांगू लागलो आणि तशी न्यूज तयार झाली. आणि आज रोजी कोल्हापूरच्या चप्पलमध्ये सोन्या चांदीचा वापर न करता ही चप्पल फक्त चमड्याने कला करून बनवलेली चप्पल 51,000 ची एकमेव चप्पल मी बनवलेली आहे.